मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांना वर्णी तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांना संधी। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार। ठाकरेंची शिवसेना निवडणुकीत उमेदवार देणार नाही। उपमहापौर पदासाठी उमेदवार न देण्याचं मातोश्रीवरील बैठकीत ठरलं। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी आज मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। 9 फेब्रुवारीला निकाल। बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क। पार्थ पवार, युगेंद्र पवार यांनीही केलं मतदान। रोहित पवार यांनीही सहकुटुंबीय केलं मतदान। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार। नितेश राणे, हसन मुश्रीफ, संदीपान भुमरे, जयंत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क। जिल्हा परिषद निवडणुकीतही ईव्हीएममध्ये बिघाड। रत्नागिरीतील खेड आणि चिपळूणमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड। तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज आणि पैठण तालुक्यातही काही काळ मशीन बंद। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावरती। नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार। तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही, मात्र विलास शिंदे यांना संधी। रोहित पवार 2 पत्रकार परिषदा घेणार। 10 तारखेला अजयदादांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद। अपघाताची डिटेलमध्ये माहिती देणार रोहित पवार यांची माहिती। तर 12 तारखेला विलिनीकरणासंदर्भात पत्रकार परिषद। सलग 4थ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबांमध्ये खलबत। शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक। रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार बैठकीला उपस्थित। वाढतं वायू प्रदूषण पाहता मुंबईकरांचा श्वास कोंडलेलाच। श्वसन संबंधित आजारांचं प्रमाण वाढलं। प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी घातक, हवेच्या श्रेणीत। AQI 200 उंबरठ्यावर। आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप। सरकारनं किमान भाडं ठरवून देण्याची मागणी। तर ओला, उबर मालक चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर कारवाई करणार, मंत्री सरनाईक यांचा इशारा। आजपासून रंगणार T20 विश्वचषकाचा थरार। आज भारत आणि USA मध्ये पहिला सामना रंगणार। सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्यासाठी टीम इंडिया सज्ज।